तुम्ही एखाद्या कामात व्यस्त असाल आणि अचानक तुमच्या दात दात दुखायला सुरुवात होते. असा प्रकार अनेकांसमोर घडला असेल. एखाद्या वेळी तुमच्या दातांमध्ये दुखणे एवढे वाढते की त्याच वेळी तुम्हाला काहीच कळत नाही. अशा वेळी डॉक्टरकडे जाण्यापूर्वी काही घरगुती उपाय करून काही काळ का होईना आपणास आराम मिळू शकतो. वास्तविक दातांमध्ये कीड लागलेले दात नीट पद्धतीने साफ न होणे, हिरड्यामध्ये संसर्ग झाल्यामुळे दातांमध्ये अचानक वेदना होतात. अनेक वेळा दातांमध्ये कीड लागल्यास सुरुवातीला अशाच मुंग्या येतात. अचानक वेदना होण्यास सुरुवात होते. दातावरील उपचार आपण घरात सहजपणे उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून तुम्हाला वेदनापासून सहज आराम मिळू शकतो. कोणकोणत्या वस्तूपासून वेदना कमी होतात ते पाहू. लवंग युजोनार ॲसिड लवंगात आढळते, जे एक नैसर्गिक जंतुनाशक आहे. दातांमध्ये जिथे दुखत असते तिथे लवंग लावून त्याचा अर्क चोळा. लवंग तेलाचे 2 ते 4 थेंब दातांवर देखील लावू शकतो, त्यामुळे काही वेळात दुखण्यापासून आपणास आराम मिळेल. हिंग चिमूटभर हिंग मोसंबीच्या रसात मिसळून कापसात लावा. दातात जिथे वेदना होतात त्या ठिकाणी ठेवा. दातदुखीपासून त्वरित आराम मिळण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. तसेच काळी मिरी दातदुखीवर त्वरित आराम देते. यासाठी समप्रमाणात काळी मिरी पावडर आणि मीठ मिसळा. आता त्यात काही थेंब पाणी टाकून मिसळा. त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट दुखत्या भागाला लावा. काही वेळ ही पेस्ट तशीच राहू द्या, त्यामुळे दातदुखी लवकर बरी होण्यास मदत होईल. लिंबू दातदुखी असल्यास लिंबाचे 4 तुकडे करा. त्यावर मीठ टाकून एकामागून एक तुकडे गरम करा. नंतर दात आणि दाढेमध्ये एक तुकडा दाबा. वेदना कमी होईल. त्याचबरोबर पाण्यात लिंबू मिळून हिरड्या धुतल्यास आराम मिळतो. अद्रक आले दातांसाठी फायदेशीर आहे. दातदुखीवर कच्चे आले चघळल्याने लगेच आराम मिळेल. त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॅक्टेरियल एन्झाईम असतात. याच्या सेवनाने दातदुखी आणि जळजळ होण्यापासून लवकर आराम मिळण्यास मदत होईल. लसूण दातदुखी होत असताना लसूण चावा. यामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल घटक असतात, त्यामुळे दातदुखी कमी होण्यास मदत होईल. तसेच कांदा याच्या गुणधर्मामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात. दात दुखत असल्यास कांद्याचा तुकडा दाताजवळ ठेवा किंवा कांद्याचा तुकडा चावा. तसेच कडुलिंबाचे पाणी दात व